नमस्कार मित्रांनो, मी शैकी वकील. माझ्या शैकी वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण एखादी वाडवडिलांची प्रॉपर्टी विक्री करत असतो त्यावेळी प्रामुख्याने फार महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्ही प्रॉपर्टी विकून त्यापासून जर तुम्हाला जास्तीत जास्त रक्कम जर येत असेल तर सदरची रक्कम थोडासा टॅक्स भरून थोडासा रोख कॅशमध्ये स्वीकारण्याचा कधीही प्रयत्न करू नकोसा. जी काय तुम्ही रक्कम स्वीकारणार आहात ती संपूर्ण रक्कम तुमच्या खात्यावर स्वीकारणं गरजेचं का आहे? कारण तुम्ही जे काही इन्कम टॅक्स रिटर्न भरत असता तो कायदेशीरपणे वार्षिक भरून व्यवस्थित तुमच्या ट्रान्झॅक्शनप्रमाणे जी काय तुम्ही प्रॉपर्टी विक्री केली असेल त्यांचे संपूर्ण ज्या किमतीला तुम्ही प्रॉपर्टी विक्री केली असेल ती संपूर्ण तुमच्या बँक खात्यावर घेणं गरजेचं आहे. ह्यापासून समजा तुम्ही 1 कोटीला प्रॉपर्टी विकली, 60 लाख रुपये तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरली आणि 40 लाख रुपये चुकीच्या पद्धतीनं रोख कॅश स्वीकारली तर भविष्य काळामध्ये तुम्ही इन्कम टॅक्सच्या दृष्टिकोनातून अडचणीत येऊ शकता. आणि अशा चुकीच्या व्यवहारापासून सावध राहा आणि वेळेवर तुम्ही संपूर्ण रक्कम तुमच्या खात्यावर भरून जास्तीत जास्त इन्कम टॅक्स भरण्याचा प्रयत्न करा. चुकीच्या पद्धतीनं तुम्ही जर ट्रान्झॅक्शन केलं तर तुम्हाला 10% ते 60% दंड होऊ शकतो. काही अपवाद केसेसमध्ये तुम्हाला 100% सुद्धा दंड होऊ शकतो आणि त्यावेळी तुम्हाला फार त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळं ज्यावेळी तुम्ही वाडवडिलांची प्रॉपर्टी विक्री करण्याचा प्रयत्न करता ती येणारी संपूर्ण रक्कम ही कायदेशीर ट्रान्झॅक्शनमध्ये व्यवहार करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.